तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं की प्रियाने त्या अश्विनला जोरात एक चापट मारलेली असते. तिला डास चावताय, तो गाढ झोपलाय म्हणून सगळा राग प्रियाने अश्विनवर काढला. आता हे सगळं मनमोहक दृश्य सायली आणि अर्जुनने पाहिलंय. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, बायको मला पण वाईट वाटतंय ग अश्विनचं, पण या खड्ड्यात ना तो स्वतःहून पडलाय. आपण सगळे सांगत होतो ना त्याला, पण नाही, त्याला आपलं ऐकायचंच नाहीये ना. स्वतःचे डोळे, मेंदू, कान सगळंच्या सगळं बंद करून या बाईच्या मागे लागलेला आहे अश्विन. आता जोपर्यंत तो मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना, त्याला अक्कल येणारच नाहीये. सायली म्हणते, पण अहो ते खड्ड्यात पडेपर्यंत आपण काय बघत बसणार आहोत का? अर्जुन म्हणतो, बायको त्याला थांबवण्याचा कमी प्रयत्न केला का आपण, पण तो ऐकून घेतोय का आपलं? नाही ना, त्याला आपलं ऐकायचंच नाहीये आणि तो ऐकून घेणार पण नाहीये. कोणी कितीही सांगितलं ना तरी तो कोणाचंच ऐकून घेणार नाहीये. त्याचा स्वभाव ना असाच आहे अगं. जोपर्यंत त्याला स्वतःला एक्सपिरियन्स होत नाही ना, तो कोणाचंच ऐकणार नाही. आता अर्जुनने अश्विनच्या स्वभावाचं एक उदाहरण दिलं बरं का सायलीला. तो म्हणतो, सायली तुला माहितीये तो शाळेपासून असाच आहे. अश्विननं जेव्हा 5वी 6वीत होता ना, तेव्हा त्याने एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. तेव्हा ना त्याला खूप ताप आला होता. आम्ही सगळे म्हणत होतो, अरे नको जाऊ बाबा कॉम्पिटिशनला, एवढी रिस्क घेऊ नको तापेमध्ये. पण त्याने आमचं ऐकलंच नाही, कोणाचंच ऐकलं नाही. गेला तिथे कॉम्पिटिशनमध्ये आणि मग काय झालं माहितीये, गेला तिथे कॉम्पिटिशनमध्ये आणि मग त्याला खूप बॉडी पेन झालं. 4 दिवस शाळेत जाऊ शकला नाही तो. नंतर तो आम्हा सगळ्यांना म्हटला की मी असं वागायला नको होतं, मी असं करायला नको होतं, तुमचं ऐकायला पाहिजे होतं, आता मी असं नाही वागणार. नंतर त्याला कळालं, जेव्हा त्याला अनुभव आला तेव्हा, म्हणजे अश्विन मुळातच डिफेक्टिव्ह पीस आहे. तर असो, सायली म्हणते, देव करो आणि तो दिवस लवकर परत येऊ जेव्हा अश्विन भाऊजी म्हणतील की मी तुमचं ऐकायला हवं होतं, माझ्या बायकोच्या मागे जायला नको होतं, माझं चुकलं, मी असं नाही करणार. अर्जुन म्हणतो, ती वेळ अजून आली नाहीये सायली, पण आय होप लवकरच येईल ती वेळ. चल जाऊयात आपण आतमध्ये. प्रिया जागीच असते बरं का अजूनही प्रेक्षकांना. अर्जुन म्हणत असतो, सायली काळजी करू नकोस, त्याला धडपडू दे, सावरू दे स्वतःला. चल आपण आज जाऊयात. पुढच्या सीन मध्ये नागराज आणि सुमनचा सीन दाखवलाय. नागराज सुमनला म्हणत असतो, हे बघ सुमन, तुला हेच करायचंय, तुला विसरून जायचंय जे काही तू बघितलंय ऐकलंय, नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील बरं का. सुमन म्हणते, अहो असं काय करताय, सावरायचा प्रयत्न कर. म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? अहो हे सगळं जर भाऊजींना कळलं तर काय वाटेल त्यांना? नागराज म्हणतो, दादाला कळेलच कसं दादाला? अगं तू सांगितलं तर कळेल ना, दादाला तू सांगणार आहे का हे सगळं? काय ग सुमन आता जरा विचार करते आणि म्हणते, हे बघा अशीच जर वेळ आली ना तर मी त्यांना, आता ती काही बोलणार सुमन, म्हणजे सुमन सांगणारच असते ऑब्विसली की हो मी सांगेल. मग नागराज तिला धमकवत म्हणतो, तुझा दादा ग, अगं तुझ्या दादाच्या मुलीचं नाव काय आहे सुमन? अपूर्वा. गोड मुलगी आहे. हा, दिल्लीला असते ना ती, नोकरी करते वाटतं तिथे, एकटी राहते वाटतं आणि लांब आहे नाही तिचं ऑफिस, एकटी ये जा करते वाटतं सुमन ती. वाईट आहेत ग दिवस सुमन, खूप वाईट आहेत. त्या पूर्वाला काही झालं तर अगं तुझ्या दादा वहिनीचं तर हार्ट फेल होऊन जाईल ना. काय ग सुमन, अगं तुझे दादा वहिनी हाकनाक जीवाशी जातील ग, पण तू जर तोंड उचकटलं नाही सुमन तर मग तुझ्या जवळच्या कोणालाही काहीही होणार नाही सुमन, लक्षात ठेव. पाहिलं का प्रेक्षकांनो, याने धमकवलंय स्वतःच्या बायकोला आणि म्हणतो कसा, आता काही बोलशील का दादाला? आता नाही बोलणार ना? हा, आता कशी? सुमन आता बिचारी घाबरलेली असते बरं का. नागराज म्हणतो, आता ठरवायचं, सांगितलंय तुला मी काय सांगायचंय ते. आणि हा सीन पूर्ण झालाय. इकडे अर्जुन आणि सायली दोघे जण आलेत त्यांच्या बेडरूम मध्ये, पण सायलीच्या मनातून अजूनही त्या प्रियाचा विचार जात नाहीये. बिचारी सुमन इकडे प्रेक्षकांनो, आता ती काय करेल? ऑब्विसली तिचं तोंड गप ठेवेल. तर बघा, सायली विचार करत असते, प्रिया त्या दगड धोंड्यातच बरी आहे, पण तिच्यामुळे अश्विन भाऊजीला त्रास नको. सायली आता विचार करत असते मनाशी. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की ती कसला विचार करते. अर्जुन म्हणतो, हे चुकीचं आहे हा मॅडम. नाही म्हणजे घरच्या सीओची ऑर्डर तुम्ही फॉलो नाही करत आहात. आमची सीओ जी आहे ना, ती काय म्हणाली माहिती आहे आम्हाला, की तन्वीचा विचार करायचा नाही, पण तू तन्वीचाच विचार करतेस ना बायको. हे बरं आहे सायली, घरच्यांना सांगितलंस की ती कशी वागली तरी तिचा त्रास करायचा नाही, आणि तू कशाला तिचा विचार करतेस आता?
सायली म्हणते, काय हो, तुम्हाला काय माझ्या मनातलं ऐकू येतं का? बरं राहिलं, नाही करणार मी तिचा विचार. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. सायली म्हणते, लवकर आवरा हो, लवकर झोपायला या, उशीर होईल ना मग सकाळी उठायला, चला लवकर. आणि आता अर्जुन त्याचं ते फायली वगैरे आवरायला घेतो, तेव्हा चैतन्याचा फोन येतो त्याला आणि तो म्हणतो, फायनली बाबा तुझा फोन आला एकदाचा. अरे चैतन्य, अरे कुठे होतास यार, अरे किती वेळचा फोन करतोय मी तुला, तू कुठे गायब आहेस? चैतन्य म्हणतो, अरे यार आय एम सॉरी यार. अर्जुन, अरे फोन ना माझा सायलेंटवर होता, मी आत्ता मिस कॉल पाहिले तुझे. अर्जुन म्हणतो, अरे तुला ना त्या स्केच आर्टिस्टबद्दल सांगायचं होतं, तो कुठे तो स्केच आर्टिस्ट येणार आहे का उद्या? चैतन्य म्हणतो, अरे हो झालाय त्याच्याशी कॉन्टॅक्ट, तो येईल उद्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग भेट उद्या, आपण भेटूयात. तर बघा प्रेक्षकांनो, आता यांचा दोघांचा फोन झाल्यानंतर अर्जुनला तिथे सायलीच्या शाळेचं आय कार्ड पुन्हा सापडतं आणि त्याच्या मनात विचार येतो की स्केच आर्टिस्ट अनेशा येतोच आहे, त्याच्या केसच्या बाबतीत त्याने स्केच आर्टिस्टला बोलवलंय आणि ते आय कार्ड नेमकं अर्जुन बघतो, सायलीच्या शाळेचं आय कार्ड, आणि तो विचार करतोय, अरे हे सायलीचं आय कार्ड, या आयडीवर सायलीचा चेहरा नीट दिसत नाहीये, पण जेवढा दिसतोय त्यावरून एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टला हा चेहरा स्केच करायला लावू का? अनेसा उद्या येतो स्केच आर्टिस्ट, त्यालाच सांगतो हे स्केच काढ म्हणून. अर्जुनने ते ठरवलंय आणि सायली त्याला आता आवाज देते, अहो चला ना, झालं नाही का अजून तुमचं काम, तुमचा फोन झाला ना? अर्जुन म्हणतो, हो हो झाला झाला. सायली म्हणते, ते चैतन्य भाऊजी झोपले पण असतील गाड तिकडे, झोपा आता तुम्ही सुद्धा. अर्जुन म्हणतो, हो हो झोपतो. आणि आता प्रेक्षकांनो, पुढच्या सीनमध्ये मजा आली आहे बरं का. सायली आता पहाटे पहाटे उठून तुळशीची पूजा करत असते आणि प्रिया तिथे तंबूमध्ये गाढ झोपलेली आहे. आता बघा काय होतं, सायली आता तुळशीजवळ प्रार्थना करते, म्हणजे सुरुवातीला तर ती आधी पूजा वगैरे करून घेते, पण प्रियाला अशी गाढ झोपलेली पाहून सायलीला येतो राग आणि ती विचार करते, अश्विन भाऊजी उठले पण वाटतं, पण सगळ्यांची झोप उडवून या बयाला भलती गाढ झोप लागते. आणि ती आता तुळशीला म्हणते, आई तू इथे दारात आहेस ना, म्हणून या अवदसेला मी घरातून बाहेर ठेवू शकले, काय कमनशिबी पोरगी आहे ना ही, या घरातल्या सगळ्यांनी किती जीव लावला हिच्यावर, पण हिला त्याची काही किंमत नाहीये आणि हिने जे जे केलंय ना त्याची तर हिला माफी कधीच मिळणार नाहीये. आणि कदाचित देवालाच असं वाटलं असेल की तुरुंगातली शिक्षा हिच्यासाठी पुरेशी नाहीये, ही ज्यांची अपराधी आहे ना त्यांच्याच हातून हिला शिक्षा मिळायला हवी. सायली आता असा विचार करत असते, सायलीला असं वाटतं म्हणूनच कदाचित इथे आणलं असेल देवाने हिला. पण आता बघा प्रेक्षकांनो काय होतं, सायली पूजा वगैरे करते बरं का सगळी, आणि तिच्या मनात येते आता खोडी, तिला काही सहन होईना, ही प्रिया अशी मुजड झालाय तरी पण लोळत पडली आहे आणि दाराशी ते बरं पण दिसत नाही ना. त्यामुळे सायली काय करते, जोर जोरात घंटी वाजवायला लागते आणि श्लोक म्हणायला लागते, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तसे 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 नमो नमः. आता प्रियाला सायलीच्या आवाजामुळे आणि त्या घंटीमुळे झोप येत नसते, तिची झोपमोड झाली आहे. आधीच बिचारीला रात्री डासांनी झोपू दिलं नाही आणि राहिलेली कसर सायली काढते. आता ती उठते आणि जोरात चिडते, ए सायली काय आवाज करतेस ग इथे, ए काय ग कशाला एवढं जोर जोर वाजवतेस, माझी झोपमोड झाली ना. सायली म्हणते, ए प्रिया तुझी झोपमोड होत असेल ना तर तुझे कान बंद करून घे, मी इथेच पूजा करणार. प्रिया म्हणते, पूजा करायची आहे ना तुला, ए जा ना आज जा ना, इथे काय तुझं, जा आतमध्ये जाऊन घंट्या वाजव. सायली म्हणते, पण मी इथेच पूजा करते रोज तुळशीजवळ आणि मी इथेच पूजा करणार. हा पण ते तुला कसं माहिती ना प्रिया, लग्नानंतर काही दिवसच तू पहाट पाहिलीस ना, ते सडा रांगोळीचे नाटकं करत होतीस ना तू प्रिया, फक्त तेवढीच पहाट पाहिली आहेस. तुला जर माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना तर काय करायचं ते तुझं तू पाहून घे. हा बरं प्रेक्षकांनो, आता हिने असं सांगितलं ना तिला अजून थोड्या वेळ घंटी वाजवायची असती ना त्या प्रियाच्या कानाशी, पण आता ही असं बोलते सायली आणि स्वतःच घरामध्ये निघून जाते. आता बघा काय होतं, सायली आतमध्ये गेल्यावर या प्रियाची झोपमोड ऑलरेडी झालेलीच असते, पण सायली गेल्यानंतर अश्विन येतोय बरं का, तिच्यासाठी छान पार्सल घेऊन आलाय बिचारा, सकाळी सकाळी मस्त गरम गरम उपमा आणलाय त्याने. आता प्रिया त्याला काय बोलते बघा, मजा येते या दोघांचा संवाद ऐकताना. अश्विन येतो आणि म्हणतो, ए तन्वी तू एक काम कर, मागच्या नळावर जा आणि तोंड धुवून ये, आपण मस्त गरमागरम नाश्ता करूयात. हे बघ मी उपमा आणलाय तुझ्यासाठी गरम गरम, आणि येताना ना ते डिस्पोजेबल चमचे आहेत ना ते पण आणलेत, अगं कामाला येतील ना आपल्याला. जा पटकन जा तन्वी, अगं तोंड धुवून ये ना. आता ही बया त्याच्याकडे नुसती बघत असते बरं का.
आणि आता ती बिचारा तो एवढा करतोय प्रेक्षकांना हिच्यासाठी, बरीला त्याची काडीची पण किंमत नाहीये. प्रिया अश्विनला म्हणत असते, अरे सुभेदारांसाठी आपण डिस्पोजेबल झालोय अश्विन. मी काय म्हणते अश्विन, अरे आपण आपलं पुढचं आयुष्य असंच घालवूयात करे, नाही म्हणजे चिखलात झोपूयात, त्या नळाजवळ तोंड धुयात, असं डिस्पोजेबल जेवण जेवत नाही, म्हणजे हे डास मारत असंच जेवूया नाही का, असंच आयुष्य जगूयात. अश्विन म्हणतो, असं काय करतेस तन्वी, अरे आपल्याला सुभेदारांच्या घरात एंट्री मिळेपर्यंत हे करावंच लागेल ना. आता प्रिया त्याच्यावर जोरात डाफरते बरं का आणि म्हणते, कधी मिळणार आहे एंट्री, मी मेल्यावर का. अरे अश्विन, अरे तुला माहिती आहे ना आधीच, अरे माझी तब्येत नाजूक आहे रे, अरे मला हे सगळं नाही झेपत रे. बरोबर आहे, हिचं वय झालं ना आता. आता पुढे काय म्हणते बघा, आणि म्हणते कशी, अरे अश्विन मला अचानक चक्कर बिक्कर आली तर, अरे माझं BP लो झालं तर काय करणार मी, अरे मग मला काही झालं ना ऐन वेळेवर तू मला नाही वाचवू शकणार रे अश्विन. अश्विन म्हणतो, काही होणार नाही तुला, तू टेन्शन घेऊ नकोस. प्रिया म्हणते, अश्विन कालची रात्र ना माझ्यासाठी भयानक गेली आहे आणि मी तुला असे हाल सोसताना नाही बघू शकत रे अश्विन. बघा प्रेक्षकांना आता काय म्हणते, अरे अश्विन मी काय म्हणते, चल ना, अरे आपण माझ्या घरी जाऊयात का, अरे चल ना. आता ही अचानक अशी पलटी मारते ना, त्या अश्विनला कळतच नाहीये नेमकं हिचं चाललं काय. प्रेक्षकांना याला कसं काय कळत नसेल बरं की ही एवढी डबल ढोलकी बाई आहे, कमाल आहे नाही, म्हणजे खरंच कमाल आहे बाबा. अर्जुनने सांगितलं तसं स्वतः जेव्हा हा एक्सपिरियन्स करेल तेव्हाच याचे डोळे खाडकन उघडतील. पण असो, आता पुढचा सीन त्यांनी तो स्केच आर्टिस्टचा दाखवलाय. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या एका केससाठी या स्केच आर्टिस्टला बोलवलंय. आता तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो, सर हे तुम्ही जे वर्णन सांगितलं त्यावरनं मी हे स्केच काढलंय. अर्जुन आता ते स्केच सगळं बघतो आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो, अरे हे स्केच आहे ना ते पाठव सावंतांना आणि याचा पोलीस रेकॉर्ड आहे का ते बघ. अर्जुन आता त्याचं पर्सनल काम सांगतो त्या आर्टिस्टला आणि म्हणतो, अरे ॲक्च्युली ना मला तुमच्याकडनं जरा माझं पर्सनल काम करायचं होतं, मला एक माझं पर्सनल असं स्केच काढायचं आहे. तो आर्टिस्ट म्हणतो, मग सर त्याचं ब्रीफ तुम्ही देताय की त्या संशयिताला कोणी बघितलंय. अर्जुन म्हणतो, नाही संशयित वगैरे नाही आहे, अरे ॲक्च्युली काय आहे ना, थांब एक मिनटं. आता त्याने ते आयडेंटिटी कार्ड काढलं बरं का सायलीचं, पण त्याला किती धाक आहे बघा ना बायकोचा. त्याला वाटतं सायली भस्कन आली तर, म्हणून तो आधी स्वयंपाकघरात जातो आणि खात्री करून घेतो की सायली काय करते, ती येणार तर नाही ना डायरेक्ट. पण बिचारा अर्जुन चुकला, त्याचा अंदाज चुकला. आता त्याने खात्री केली आहे की सायली चहा करते म्हणून, आणि तो आता त्या स्केच आर्टिस्टकडे येतो आणि म्हणतो, हे बघ हे ना एक आयडेंटिटी कार्ड आहे आणि याच्यावरचा फोटो जरा ब्लर झालाय बघ, तुला याचं स्केच काढता येईल का. नाही मला माहिती आहे थोडासा खराब झालाय तो फोटो, पण बघ ना तुला जमेल का. आता तो मुलगा स्केच आर्टिस्ट बघत असतो तो फोटो आणि मग एकदम त्यांनी पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय, अश्विन आणि प्रियाचा. आता मगाशी प्रिया त्याला म्हणाली की चल आपण माझ्या घरी जाऊयात. अश्विन म्हणतो, अगं असं काय बोलतेस तू तन्वी, माझ्या घरी म्हणजे रविराज काकाच्या घरी. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अश्विन, अरे ते माझं पण घर आहे, माझे आई बाबा काका काकू राहतात रे तिथे. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, त्यांच्यापैकी जेलमध्ये तुला कोणी भेटायला आलं नाही. अरे रविराज काकाने तुझं नाव टाकून दिलंय तन्वी, अरे तो तुझं नाव पण नाही काढत आणि तो तुला उभं पण नाही करणार ग तन्वी दाराशी. असं कसं वाटतंय तुला की तो घरात घेईल. आता प्रिया विचार करते मनात, अरे येड्या, मी कितीदा तरी त्या किल्लेदारला घोळात घेतलेलं आहे, त्याला त्याची लाडकी तन्वी दिसली की त्याच्यातला हुशार वकील गायब होतो आणि प्रेमळ बाप जागा होतो. तन्वी दिसली की त्याच्यातला फक्त बाप उरतो, मला याचा फायदा करून घ्यायला हवा. अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय विचार करतेस तू. मग प्रिया त्याला म्हणते अश्विनला, अरे अश्विन मी हाच विचार करते की बाबा आपल्याला नक्की घरात घेतील रे, अरे त्यांचं बापाचं हृदय आहे अश्विन, किती वेळ ते माझ्यावर असे चिडून राहतील. अश्विन म्हणतो, अगं पण मी कसं काय राहणार तुझ्या घरी, मी काय घरजावाई होणार आहे का. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अश्विन, अरे बाबांना तू पण जवळचा आहेस ना, अरे तू तिथे हक्काने राहशील अश्विन. अश्विन म्हणत असतो, हे बघ पण तन्वी. आता लगेच प्रिया म्हणते, अश्विन चल पुढे कर बरं, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं, मला माझ्या वडिलांच्या घरी जायचंय, ते माझं हक्काचं घर आहे, मला आता काहीच ऐकायचं नाहीये. आता तू ना माझ्या सोबत ये, नाही तर नको येऊ, मी तिकडे गेल्यावर मग तू माझ्याशी बोलायला पण येऊ नको. आता हिने एवढा माज दाखवला बरं का अश्विनला, म्हणजे डायरेक्ट सुभेदारांवरून उडी घेतली किल्लेदारांकडे, म्हणजे चलो सुभेदार गए तो गए अब किल्लेदारकडे. अरे देवा, प्रेक्षकांनो अवघड आहे बाबा, अवघड आहे. स्वतःचा आराम
आणि स्वतः पुढे या बाईला काही दिसत नाही. आता अश्विनला नवल वाटते, पण तरी अजून याला अनुभव काही आला नाही बरं का. प्रिया अश्विनला म्हणते, मी चालली आहे माझ्या वडिलांच्या घरी, तुला यायचं तर ये, नाहीतर उगाच माझ्याशी आता बोलायला येऊ नको, उगाच मी निघाले असं म्हणून तिने तिची बॅग घेतली बरं का आणि डायरेक्ट चालायला लागली. आता अश्विन काय करणार, गेला तिच्या मागे. आता बघा हा, इकडे अर्जुन खात्री करून घेतो की आपली बायको काही स्वयंपाकघरात येणार नाही. पण तेवढ्यात सायली आता ते चहा कॉफी घेऊन आलीच बाबा त्या स्टडी रूम मध्ये. अर्जुन सायलीला बघून किती घाबरतो बघा ना. त्याने तिचं ते आयडेंटिटी कार्ड दिलंय ना स्केच आर्टिस्टला, आणि मुळात तिने प्रॉमिस पण घेतलंय की तुम्ही माझ्या आईवडिलांचा शोध घेऊ नका. पण तरी सुद्धा अर्जुन शोध घेतोय म्हणल्यावर मग तर घाबरणारच बिचारा तो. सायली म्हणते, अहो कॉफी. अर्जुन घाबरून म्हणतो, अगं कॉफी नको नको, कॉफी नको. खूप मजेशीर सीन दाखवला त्यांनी प्रेक्षकांना. हा मजा आली मला हा सीन बघताना. अर्जुन म्हणत असतो, नकोय त्याला कॉफी सायली. सायली म्हणते, असं काय करता हो, हे दादा कामासाठी आले तरी पाहुणे आहेत ना आपल्या घरात, त्यांना काय चहा कॉफी न देता पाठवून द्यायचं का. अर्जुन त्या स्केच आर्टिस्टला खुणवत असतो ते आयडेंटिटी कार्ड लपव म्हणून. आता त्या येड्याला काही समजेना. सायली पुन्हा म्हणते, दादा कॉफी हवी आहे का. अर्जुन म्हणतो, अगं त्यांना नाही आवडत कॉफी, ते नाही पीत कधी कॉफी. मग सायली म्हणते, दादा तुम्हाला चहा सरबत देऊ का. आर्टिस्ट म्हणतो, नाही नाही मला कॉफी आवडते ना, चालते मला कॉफी. अर्जुन त्याच्याकडे डोळे वटारून बघत असतो. आता सायली म्हणते, बघा हो त्यांना चालते की कॉफी. आता चैतन्य पण स्तब्ध झालाय बरं का. आता मजा येते बरं का इथे प्रेक्षकांनो. हा सीन तुम्ही टीव्हीवर बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आता सायली त्या स्केच आर्टिस्टच्या जवळ जाते कॉफी द्यायला. आता अर्जुनला वाटतं गेलो, संपलो आपण, गया काम से गया. म्हणजे ते आता आयडेंटिटी कार्ड दिसतं सायलीला, पण आता तसं काही होत नाही. सायली कॉफी देते त्या आर्टिस्टला, तेव्हा अर्जुनला वाटतं झालं संपला आता आपला विषय, पण तसं काही होत नाही. ती जी मजा आहे ना ती जरा थोडी त्यांनी पुढच्या सीनवर ढकलली आहे. मध्येच त्यांनी आता या प्रियाचा सीन दाखवला. आता कसा पचका पोपट झालाय बघायचा. आता या प्रतिमात्यांनी मस्त गरम गरम पोहे केलेले असतात आणि सुमन खोबरं किसत असते बरं का. तेवढ्यात प्रिया येते आणि म्हणते, आई मी आले. प्रतिमात्याला हिला पाहिला येतो राग, त्यांचं डोकं सरकतं. प्रिया लगेच म्हणते, आई किती दिवसाने बघते मी तुला. अगं मला खूप आनंद झालाय ग आई तुला बघून. आता ही चप्पल काढून आत येणार, तेवढ्या प्रतिमात्या जोरात ओरडतात, तन्वी आहे तिथेच थांब, कशासाठी आली आहेस इथे. नागराज पण येतो बरं का आता घरातून पळत पळत. आता प्रिया म्हणते, असं काय बोलतेस आई, कशासाठी म्हणजे. अगं हे माझं पण घर आहे ना आई. अगं कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर सगळ्यात जास्त प्रिय असतं आई, म्हणूनच तर मी आणि अश्विन आता इथेच राहणार आहोत. आता प्रिया डायरेक्ट घरात घुसते, तेव्हा प्रतिमा त्या तिचा अपमान करतात बरं का. प्रिया म्हणत असते, आई तुला बघून मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगते. आता प्रतिमात्या तिला तिथेच रोखतात हाताने, आतमध्ये यायचं नाही. प्रतिमात्याचा अवतार बघते आणि म्हणते, आई असं का वागतेस ग माझ्याशी. अगं सुमन काकी तू तरी काहीतरी बोल ना आईशी. नागराज काका, अरे काय काय झालं तुम्हाला सगळ्यांना. आता अश्विन येतो प्रियाजवळ आणि म्हणतो, हे बघ तन्वी, मला वाटतं आपण इथून निघूयात. मग प्रतिमात्या म्हणतात, हो तन्वी, अश्विन बरोबर बोलतोय, निघ तू आता इथून. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा आज घरात नाही आहेत, ते यायच्या आत तू इथून निघालीस तर बरं आहे, परत आम्हाला भेटण्याचा विचार पण करू नकोस. प्रतिमात्या जेव्हा असं बोलतात ना, प्रिया आता तोंडावर हात ठेवते. आता पुढे म्हणते कशी प्रतिमात्या, तू या घरात यायचा विचारच कसा केलास, हे होऊ शकत नाही. प्रतिमात्याने असं सांगितल्यावरती आता प्रियाला आलं ना टेन्शन. आता तिसरं घर नाहीये ना तिला, अरे ऑप्शनच नाही राहिलं आता. तसं पाहिलं तर तिला आश्रम होता म्हणा ऑप्शन, पण तिथे कोण राहणार, तिथे असं कम्फर्टेबल लाईफ नाहीये ना तिला. पण आता मजा येते प्रेक्षकांना पुढे. आता त्यांनी प्रियाचा जो तांडव आहे ना तो उद्याच्या भागात जरा वाढवलाय पुढे. आज त्यांनी प्रियाची हेटाळणी केली प्रतिमात्याने, हे मस्त दाखवला प्रेक्षकांना. आजचा भाग पण मस्त आहे, लाईक करायला विसरू नका. खूप सॉलिड चालू आहे ट्रॅक सध्या. आता इकडे बघा, सायलीने कॉफी दिली आहे त्या आर्टिस्टला आणि चैतन्याला म्हणते, भाऊजी तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. म्हणजे चैतन्याला पण दिली आहे कॉफी आणि निघून जाते ती. अर्जुन आता बिचारा डोळे झाकून असा उभा असतो तिथे, केवढा धाके पाहिलं का याला सायलीचा. आता चैतन्य असा म्हणतो, इकडे बघ ना, तो चुटकी वाजवतो बरं का अर्जुनला खुणवायसाठी. आता अर्जुन डोळे उघडतो आणि म्हणतो, गेली सायली, रे मला काही विचारलं नाही तिने, काही रागवली नाही, कशी काय, आयडी कुठे गेला. आता ते स्केच आर्टिस्टला तो विचारत असतो, तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तो आयडी ना, अरे तुझ्या या इंजिनियर एंजलनी तो गायब केलाय. अरे तुझा एंजल माहितीये का कोण होता. अरे हा चैतन्य गडकरी, हे बघ माझ्याकडे येते आयडी कार्ड.
अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, अरे यार थँक्यू यार चैतन्य, वाचवलंस यार तू मला, दे दे ते ID दे इकडे. आणि आता तो त्या स्केच आर्टिस्टला म्हणतो, अर्जुन आय नो त्या आय कार्डवरचा फोटो जरा खराब झालाय, म्हणून मी विचारत होतो तुम्हाला की जमेल का तुम्हाला ते स्केच काढणं, आणि माझ्या बायकोपासून जरा लपवत होतो मी ते. मग तो स्केच आर्टिस्ट म्हणतो, सॉरी सर, या फोटोवरनं मला नाही जमणार स्केच काढायला. अर्जुन म्हणतो, का? अर्जुनने असं विचारल्यावर तो आर्टिस्ट म्हणतोय, सर बघा ना, हा फोटो किती खराब झालाय, जुना आहे, म्हणजे पेपरवर चिटकवलंय वगैरे, त्यामुळे अशी अवस्था आहे हो या फोटोची, आणि चेहरा तर अजिबात दिसत नाहीये. सॉरी सर, मला नाही जमणार स्केच काढायला. अर्जुनचा चेहरा आता उतरलाय. ठीक आहे, इट्स ओके असं म्हणून आता तो आयडेंटिटी कार्ड ठेवून घेतो स्वतःकडे आणि एपिसोड इथे समाप्त होतो. पण प्रेक्षकांनो, आता पुढच्या भागामध्ये प्रियाने आता बघा नाटकं करायला सुरुवात केली आहे. ती प्रतिमा त्याला त्रास देते, त्यांना आगीची भीती वाटते ना, म्हणून आता स्वतःला पेटून घ्यायचा ती प्रयत्न करते. इकडे अर्जुनने सायलीचं लाल गाठोडं ऑलमोस्ट सापडवलंय प्रेक्षकांनो. आता मजा येणार आहे पुढे काय होईल बघायला. आणि एक जो ट्विस्ट आहे ना मालिकेमध्ये, तो माझ्या लक्षात आलाय. तुम्हाला त्या ट्विस्टचा रिव्ह्यू मी देते. ॲक्च्युली काय झालंय, अर्जुनने लाल गाठोडं सापडलंय आणि त्याला असा विचार आलाय की ते शाळेत जाऊनच बघावं, तिथे अजून एखादा सायलीचा फोटो असेल. म्हणून आता अर्जुन सायलीच्या शाळेत जातो, तर तिथे तन्वीच्या लहानपणीचा फोटो त्याला सापडतो. पण तो फोटो कोणीतरी गायब केलाय प्रेक्षकांनो. पण अर्जुनला जो फोटो सापडलाय तो तन्वीचाच आहे की नाही याची खात्री देता येत नाही, कारण तो फोटो गायब करणारा व्यक्ती कोण आहे माहितीये तुम्हाला? तर तो व्यक्ती आहे नागराज. येस, नागराजने सायलीच्या लहानपणीचा फोटो गायब केलाय. आता त्याला कसं कळलं, कुठून कळलं की अर्जुन सायलीचा शोध घेतोय हे नाही माहिती. येणाऱ्या भागांमध्ये ते स्पष्ट होईलच. पण प्रेक्षकांनो, खूप मस्त असे ट्विस्ट येत आहेत, रंगते मालिका, बघायला विसरू नका. आवर्जून मला कळवा की मालिकेचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटतोय. तुमच्या कमेंट्सची मी नेहमीच वाट बघत असते. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.